गोष्टींमध्ये अडकायचं नाही. आयत्यात गोडी शोधायची. एकदा का माणसाला आपलं म्हणलं ना की त्याचं गुण दोष त्याच्या बरोबर त्याला स्वीकारायचं. मग बघा तुमचा संसार कसा सुखी होतोय ते. मला की नाही, मला तर एवढंच माहिती की संसारात मैत्री असणे गरजेचं आहे. बायकोला की नाही असं मैत्रीण बनवून ठेवलं ना, मैत्रीण, की सगळं संसार सुखाचा होत, सगळं आनंदाने होतं सगळं. हा, सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. म्हणजे असं मला वाटतं बरं का. एकदम बरोबर बोलतायस. नवरा बायको मध्ये कशी मैत्री पाहिजे, म्हणजे संसार पण एकदम हसता खेळता राहतो. आता तुम्ही दोघं एकमेकांचे मित्र बना, एकमेकांना समजून घ्या. हो ना, तुमच्यासारखं ना. किती झाले? तुमच्याकडे कुठं पैसे घ्यायचं? नको पैसे. नको म्हणजे? अव आमच्या संसाराला चांगला मार्ग दावलात तुम्ही, आणि तुमच्याकडनं कसलं घ्यायचं पैसे? असं नाही सांग. किती झाले सांगा बघू. अहो आम्ही तुमच्या नातवासारखं आहे. तुमच्या नातवाचं एवढं पण ऐकणार नाही का? राहू दे पैसे. आनंदात राहा बाळांनो. सुखाचा संसार करा. इथं दमानं बर, परत दड पडाल नाही तर. चा तुम्ही पुढे. बघा जरा त्यांच्याकडं कशी एका जीवन राहते ती या दोघं, आणि तुम्ही सारखं माझ्यावर भांडत जावा. तू शिक पहिला ते. बर तू थांब, मीच भांडी घासून घेतो. इंद्राची गाडी त्या रस्त्यावर कशी घ्यायची मला काही कळल्याच मार्ग नाहीये. हा जर का फॅक्टरीत नाही गेलाय तर नेमका गेलाय कुठे? हॅलो, कुठे तुम्ही? पैसे ठेवून निघून गेलात का? नाही काटकर, जरासा प्रॉब्लेम झालाय म्हणून मला मागे फिरावं लागलंय. काय प्रॉब्लेम झाला? असा कसा प्रॉब्लेम झाला? मला तुम्ही फसवत तर नाही ना? तोंडाला येईल ते बोल नकोस काटकर. तुला पैसे देणार आहे मी.